राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी आता प्रसिद्ध करण्यात आली। साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली, तर रावेरमधून शिवराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील तर अभयसिंह जगताप अनिकेत देशमुख या तीन उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे आता माढ्याचा तिढा सुटणार तरी कधी या संदर्भात चर्चा सुरू झालेल्या आहेत। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली। शशिकांत शिंदे साताऱ्यातून लोकसभेचे उमेदवार असतील, तर शिवराम पाटील हे रावेरमधून लोकसभेचे उमेदवार असणार आहेत। दरम्यान उमेदवार शिवराम पाटील यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। पाहूयात। रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं। दरम्यान श्रीराम पाटील जे रावेरचे ज्येष्ठ उद्योजक आहेत त्यांना खरं तर ही उमेदवारी मिळालेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः श्रीराम पाटील आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर लोकशाहीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपलं अभिनंदन आपल्याला उमेदवारी मिळाल्याबद्दल। ज्या पद्धतीने आपण बघतोय की खरं तर एक मोठी रस्सीखेच जी आहे ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये उमेदवारीबाबत पाहायला मिळाली। अखेर ही उमेदवारीची माळ आपल्या घरात पडलेली आहे। काय आपली पहिली प्रतिक्रिया? खरं तर मध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करेल, धन्यवाद करेल। आता म्हणजे ही जी माझ्यामुळे आज जी पॉवर येते याच्या मागे एकच उद्देश आहे, फक्त जनतेची विश्वास, जनतेचा विश्वास, जनतेची ताकद माझ्यासोबत आहे। आणि हे जी आता साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली ते नक्की चांगल्या प्रकारे पेलण्याचा प्रयत्न करेल आणि ह्या लोकसभा मतदारसंघात नक्की हा इतिहास घडेल। इथे मी नौखा, आमचं चिन्ह नौखं, पण तीन असलेलं सर्व चिन्ह नौखं चिन्हसुद्धा आम्ही घराघरात पोचवू आणि ह्या मतदारसंघात ही तुतारी जोरात वाजवू अशीच फक्त मी तुम्हाला सांगेन। परिपूर्ण राजकारणी नाही, माझी वारसा नाही, परंतु जनतेच्या विश्वासामुळे हे नक्की परिपूर्ण होईल असं मला वाटते आणि आपण ही लढाई चांगल्या प्रकारे लढू। म्हणजे ही लढाई माझी नाही, ही जनतेची लढाई आहे, लोकशाहीची लढाई आहे। आपले प्रतिस्पर्धी रक्षा खडसे खरं तर तिसऱ्यांदा भाजपकडून उमेदवारी घेत आहेत। त्यांच्याच पाठीशी खरं तर एकनाथ खडसे हे देखील लवकरच महायुतीमध्ये प्रवेश करून एक मोठं पाठबळ जे आहे रक्षा खडसे यांच्या पाठीमागे असणार आहे। असं असताना एक मोठं आव्हान आपल्यासमोर असेल। मी तुम्हाला तेच सांगतो की माझ्या मागे एक मोठं पाठबळ आहे, एक मोठी ताकद आहे, जी ताकद कोणी हलवू शकत नाही, ती आहे जनता। आणि माझा उद्देशच फक्त आहे की जनतेची सेवा करण्यासाठी, दुसरा उद्देश नाही। त्यामुळे समोर ताकद किती आहे, काय आहे त्याच्याबद्दल काही विचार करण्याची गरजच नाही। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।